सर आता दूध व्यवसायातला जे महत्वाचा जे प्रश्न आहे की महिन्याला तुमचं दुधाचं उत्पन्न किती होते, खर्च किती होते आणि तुमच्या हातामध्ये पैसे किती शिल्लक राहतात, हा प्रश्न जे महत्वाचा आहे ते. सर माझं महिन्याला 5 ते 5.5 लाख रुपये उत्पन्न होते. त्याच्यामध्ये जवळपास 3 लाख रुपये माझं सगळा खर्च जाणार आणि बाकीचे पैसे उरतात. बरोबर. त्याच्यामध्ये पण आता मला प्रॉफिट तर मी डायरेक्ट गुंतवत जातो हमेशा, कारण की जेवढी गुंतवणूक जास्त करतात तेवढा आपल्याला नफा जास्त भेटतो. त्याच्यामुळे मी आता अजून ते गुंतवणूक करणार आहे. बरोबर. म्हणजे महिन्याला म्हणजे एक 2.5-3 लाख रुपये तुम्हाला समजा सरासरी राहते. आता त्याची गुंतवणूक कुठं करता सर, म्हणजे तुम्ही? तर परत म्हशी वाढवायच्या मला ना, त्यामुळे असं का? जमा कंट्रोल. हा, परत म्हशी वाढवायच्यात मला याच्यानंतर पण. तुम्ही आता 6 तारखेला काय ते हरियाणाला जाणार आहात असं मला कळालं, जाणार आहे का तुम्ही तिकडे आता? सर कन्फर्म तर नाही जायचं, पण असंच जर व्यवस्था झाली भांडवलाची त्याच्यानंतर काय. आता किती म्हशी नवीन आणण्याचा तुमचा प्लॅन आहे समजा आता? तर माझी प्लॅनिंग आहे 100 म्हशांची. बरोबर. आता या पहिल्या आता टप्प्यात याच्यानंतर- किती आणणार आहात तुम्ही म्हशीला? आता अजून 10 आणायचं 10. त्याच्यानंतर आपलं सायकल व्यवस्थित चालतंय. जर आपण एकदा जर 20 आणलो 30 आणलो हो तर आपलं मग त्याच्यानंतर आपलं दूध एकदा 30 पण ते कमी होतात. हो. मग आपलं तेवढ्यात त्याला सायकलला टाकू शकत नाही, त्यामुळे 10 सायकल करायची आपण. आता तुम्ही भविष्यामध्ये बाय प्रोडक्ट जर केलं तर अजून जास्त नफा त्याच्यामध्ये भेटते, तर त्याचा काय विचार आहे का तुमचा बाय प्रोडक्ट मध्ये जाण्याचा? हो, बाय-प्रोडक्ट तर बनवायचे आहे सर, पण त्याची थोडी प्लॅनिंग वेळ आहे त्याला, कारण की हेच हो. माझं भांडवल जास्त झालं त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे आणि मला. त्याला थोडं अतिरिक्त अजून जास्त मेहनत लागते हो. त्या सगळ्या गोष्टी. दूध वाढवावं लागणार आहे अजून थोडं मला, हम्म. त्यामुळे. आता याच्यामध्ये सर म्हशी म्हणजे काय आजारी पडतात का, आणि त्याला आजारी पडलं तर काय व्यवस्थापन नियोजन कसं करावं लागते काय? तर जास्ती तर आजारी पडत नाहीत, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, ताप वगैरे काय आलं तर मग ते भैया वगैरे बघतात. नाहीतर माझे सर आहे, डॉक्टर आहेत, 2-3 डॉक्टर येतात माझ्याकडे, मी त्यांना बोलवतो. पण फर्स्ट डे पासून माझ्याकडे डॉक्टर येणार आहेत. त्यांना फोन केलं, सर असा प्रॉब्लेम झालाय, त्यांनी मला सांगणार फोनवर सांगणार किंवा ते स्वतः येऊन त्यांनी ट्रीटमेंट करणार. पण तेवढे जास्त बिमार पडत नाही. सुरुवातीचे 15 दिवस थोडं बिमार पडतात, त्यानंतर बिमार पडत नाही. आता याच्यामध्ये म्हशीमध्ये लसीकरण, जंतू निर्मूलन हे करता का तुम्ही, त्याचं हो वेळापत्रक सर, वगैरे? ते टाइम टू टाइम करावं लागणार. बरं. FMD करतो हमेशा. हा. त्याच्यानंतर दंताचं वासरू विल्यानंतर 5 ते 6 दिवस त्यानंतर दंताचं औषध देणे. मग म्हैस विल्याच्या नंतर तिला दंताचं औषध देणे. हे कंटिन्यू करत राहा, त्याच्यामुळे आपलं दुधाचं प्रमाण पण वाढतंय आणि ते वासराची हेल्थ पण चांगली असते आणि ते हिटवर सुद्धा व्यवस्थित येते. बरोबर. आता या म्हशीमध्ये म्हणजे गाभण न राहण्याचा एक बरेच लोक म्हणतात त्याच्यामध्ये गाभण न राहण्याचा काय प्रॉब्लेम येते. काही लोक आता काय असं म्हणणं आहे की तिकडून म्हशी आणायच्या नंतर इकडे गाभणच राहत नाही, त्याला आता कमी किमतीमध्ये फाटकाला वगैरे विक्री करावं लागते. ते कसं राहते, काय खरं आहे काय? सर मला तर माहित नाही, पण एवढ्या तर मला काय मशीन आतापर्यंत प्रॉब्लेम दिला नाही न गाभण राहायचं. जेवढ्या म्हशी आणलो तेवढ्या गाभण पण राहिल्या, विल्या गाभण राहिल्या, मला काय आणखी एका म्हशीचा प्रॉब्लेम आलेला नाही. फक्त 1-2 वेळेस रिपीट होता. हो, ते आपल्याला गावरान चालत होतं राहते, तसं तर आता. आता याच्यामध्ये काही लोक ते मुक्त गोटा करतात, गायीमध्ये तर ते बऱ्याच लोकांचं आहे, तर म्हशीमध्ये कसं तुम्हाला वाटते काय, शक्य आहे का मुक्त गोटा जर केलं तर आपण? तर शक्य आहे. आता माझ्याकडे तर तेवढं म्हणजे प्लॅनिंग झालं नाही मुक्त गोटा करायची. माझी प्लॅनिंग आहे समोर, पण अजून ते झालेलं नाही. मला मुक्त गोटा करायचा. ते डिवून एकमेकाला असं सुरुवातीला 1-2 दिवस तर सतवतात, त्यानंतर काय प्रॉब्लेम येत नाही. सुरुवातीला 1-2 दिवस असतात, तेव्हा थोडं त्यांना पाहावं लागेल, त्यानंतर ऑटोमॅटिक त्यांना सवय होते. आता सर एवढ्या 50 म्हशी म्हणजे बरंच तुमचं शेण निघत असेल, तर त्या शेणाची विक्री कशी करता, काय भावात होते ते? तर इथे येतात गावामध्ये लोकलचेच माणसं 3,500 रुपये एक ट्रॅक्टर, ते स्वतः भरून येणार. आणि तिथे शेणखत प्युअर भेटते ना, ह्याच्यामध्ये कोणतं काहीच मिक्स नसते, ना कचरा नसते, ना कुठलं बी नसते वेगळं. ते व्यवस्थित चांगलं शेणखत असते, त्याचं शेणखतच, ना चिपाडर असतात, ना गोळी नसते, काहीच नसते. उकणा नसते, माझं शेणखत आहे, उकणा नाही. प्युअर शेणखत, त्याच्यामध्ये काय कुठलं प्लास्टिक नाही, काही नाही. उकणा नाही, शेणखत भेटते. आता एवढ्या म्हशीमध्ये दररोजचे एक ट्रॉली तर निघत असेल तुम्हाला? तर 2 दिवसाला 1 ट्रॉली निघते. बरोबर. 3,500 न तुम्ही त्याची विक्री हो. करता. वगार आणि जे काय खोंड म्हणतात, हल्ले जे असते, त्याची काही विक्री करता तुम्ही, त्याच्यातून उत्पन्न वगैरे? हो की सर, माझ्याकडे आहेत विक्रीला पण. सध्याच्याला विकलो मी 40,000ला 3-4 विकलो आणि हल्ले पण विकलो. ज्यांना बारक आहे चांगले ते येतात, व्यवस्थित रेट करतात आणि घेऊन जातात. ज्यांना माहित नाही यार, तर ते मग ते आपल्या गावरांसारखं ते म्हणतात, मी त्यांना देत नाही. जर त्याला विश्वास असेल तर तुम्ही घेऊन जावा, नाहीतर नाही. ज्यांना चांगले, त्यांना पारक आहे, त्यांना समजावून चांगली होणार म्हैस असं म्हणतात, त्यांनी येतात, घेतात, जातात. आता सर त्याच्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की अनेक लोक बोलतात की दूध व्यवसायातून एक शेणच उरते, असं काय लोकांचं म्हणणं असते, तर तुम्ही त्यांना म्हणजे काय सल्ला द्याल, म्हणजे
काय वाटते असं? तर शेण जरी उरलं तरी 4-5 लाखाचं शेण उरते असं काय नाही. हा. आता मग शेण जरी उरलं म्हणलं तर मला 2-3 लाखाचं शेण उरणार आहे ना. हो हो, एक खूप महत्वाचं तुम्ही त्याला उत्तर म्हणजे चांगलं उत्तर दिलं. असं आपलं 40-50% तर उरणारच आहे. पण ज्याने म्हणते ते शेण जरी उरते म्हणलं तर शेण पण 2-3 शेण- लाखाचं आपलं होणारच आहे. हो. एका वर्षाला 3 लाखाचं शेण होते. छान छान, एक नंबर उत्तर दिलं तुम्ही त्याला. तर आता अनेक तरुण असे आहेत की बाबा दूध व्यवसाय करू इच्छितात, आज बेरोजगारीचं प्रमाण आहे, नोकरी राहिल्या नाही. तर अशा तरुणांना नेमकं तुम्ही काय सल्ला द्याल किंवा दूध व्यवसाय त्यांनी यावं का, दूध व्यवसाय करावं का? सर माझी पण सुरुवात त्याच्यातून झाली. मी पण पहिलं स्पर्धा परीक्षा अभ्यास करत गेलो, त्यानंतर लॉकडाऊन पडलं, त्यामुळे काय करावं मला विचार करू लागला. त्याच्यानंतर मग मी ह्या व्यवसायाकडे वळलो. मग त्यांना एक चांगला आहे सर, जे बेरोजगार आहेत, ज्यांना शेती पाणी वगैरे आहे, तर त्यांसाठी चांगला व्यवसाय आहे. पण टिकून करावं लागतं एवढं आहे. मेहनत, जिद्द, हा. कष्ट वगैरे. मेहनत आपण फक्त मॅनेज केलं तर चालते, मेहनत करायची गरज नाही. माणसं भेटतात मेहनत करायला, ते करतील. पण आपण तेवढं पेशन्स ठेवावं लागेल आणि 100% फोकस देऊन करावं लागतं. इमिजिएटली म्हणजे यश भेटेल म्हणलं तर नाही, थोडं वेळ द्यावा लागते त्याला. पेशन्स. आता आपण जर 15 लाखाच्या मशीन आणलो 10, हो, हो. तर आपल्याला एका वर्षात थोडीच 15 लाख भेटणार आहे नाही. प्रॉफिट भेटणार ना. त्याला टाइम लागणार आहे. त्यानंतर आपण 2 वर्षात आपल्याकडे एवढे पैसे राहणार, उरून राहणार. हो. सोबत शेण पण राहणार, नंतर त्यांचे जे बछडे आहेत ते बछडे पण राहणार. याच्यामध्ये नुकसान कुठे नाही, लॉस कशामध्ये पण प्रॉफिट आहे. हा, नवीन तरुण करत असेल तर नेमकं सुरुवातीला किती म्हशी आपल्याला आणलं पाहिजे? सर त्यांच्यावर डिपेंड आहे. जर स्वतः करायची तयारी असेल तर त्याने एका म्हशीपर्यंत सुरू करू शकतो, 2 म्हशीपाशी पण सुरू करू शकतो. तर त्याच्यामध्ये क्षमता असेल तर. क्षमता नसेल तर मग बाकीचा माणूस ठेवायला परवडत नाही. मग ते जर भया ठेवायला परवडत असेल तर 10 म्हशी करायला पाहिजे. 10 म्हशी लेबर करायचं झालं तर 10 म्हशीवरच सुरुवात करत नाही तर घरी करावं लागेल हो आपल्याला. सर. धन्यवाद विकासजी, तुम्ही आमच्या कृषी विकास या युट्यूब चॅनलला आपली महत्वपूर्ण अशी माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद.